आता या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकी गावाजवळ मुसळधार पावसामुळे नदी नाल्यावरचा पर्यायी रस्ता वाहून गेला। या नाल्याचं पाणी थेट शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नाल्यातील पाण्याला वाहून जाण्यास मार्गच नसल्यामुळे हा भराव वाहून गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। मुंबईत मुसळधार पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे, तसंच फक्त 4 तासांच्या अवधीत 28 वेळा अतिवृष्टी झाली। मुंबई महानगरपालिकेने केलेल्या अंतर्गत विश्लेषणात ही माहिती समोर आली आहे। भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी रत्नागिरी रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय। प्रशासनाने एनडीआरएफ आणि एसडीआरएफला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत। राज्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागलाय। कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। पूर्व विदर्भात पाऊस वाढणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। दमदार पावसानं कोल्हापूर जिल्ह्यातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने शिल्लक राहिला। राधानगरी धरणात 52% पाणीसाठा जमा झालाय। मावळमधील कुंडमळा भागात इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्याची घटना घडली। रविवारच्या सुट्टीनिमित्तानं अनेक पर्यटक इंद्रायणी नदीवरच्या पुलावरती एकत्र आले होते आणि याच ठिकाणाहून एक दुचाकी गेली आणि हा 30 वर्ष जुना पूल कोसळला। या पूल दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 41 जणांना वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलंय। इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तर जखमी रुग्णांच्या उपचाराचा खर्च देखील राज्य सरकार करणार आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली। पुलासाठी 8 कोटींचा निधी मंजूर असून सुद्धा पुलाचं काम केलं जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला। तर काम का रखडले याची चौकशी करणार असल्याचं अजित पवार म्हणाले। पूल दुर्घटनास्थळी जाऊन खासदार सुप्रिया सुळेंनी पाहणी केली। यावेळी त्यांनी बचावलेल्या नागरिकांशी संवाद साधला। दरम्यान बचावलेल्यांचे काही नातेवाईक अडकले होते। यावेळी आपली व्यथा सांगताना महिलांना अश्रू अनावर झाले। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत बचावलेल्या 41 लोकांपैकी 11 जणांवरती प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले, तर 30 जखमींवरती तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या पूल दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये 3 पुरुष आणि एका 6 वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे। मूळचे कोल्हापूरचे आणि पिंपरी चिंचवड इथले रहिवासी असलेले रोहित माने आणि त्यांचा 6 वर्षीय मुलगा विहान माने यांचा मृत्यू झालाय। तर रोहित माने यांच्या पत्नीच्या दोन्ही पायांची नखं तुटली असून आज त्यांच्यावरती शस्त्रक्रिया होणार आहे। तर मावळमधील पूल दुर्घटनेनंतर सरकार अलर्ट मोडवर आलंय। राज्यातील सर्व जुन्या पुलांचं ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिलेत। अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारकडून खबरदारी घेतली जाणार आहे। इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली। मोदींनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून या दुर्घटनेसंदर्भात माहिती जाणून घेतली। आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं। केदारनाथ नंतर आता मावळची घटना घडली। गेल्या 2 ते 3 दिवसात वेदना देणाऱ्या घटना घडत आहेत। देवाच्या मनात काय आहे माहिती नाही, ज्यांची माणसं गेली असतील त्यांच्या घरातल्यांना सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी भावना जितेंद्र आव्हाड यांनी बोलून दाखवली। मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली। परिस्थितीचा आढावा घेत जखमींशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी जनरल हॉस्पिटलमध्ये जाऊन इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत प्रशासनानं खबरदारी घ्यायला पाहिजे होती किंवा घ्यायला हवी होती। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता तरी सरकारनं पावलं उचलावीत, असं रोहित पवार म्हणाले। पुण्याच्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला। सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। आणि आता एक सविस्तर बातमी आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्याच्या राजकारणातला ज्वलंत मुद्दा आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीकडून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत महायुतीची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन देण्यात आलं, मात्र त्यावरून महायुतीचे मंत्री आणि नेत्यांकडून घुमजाव सुरू असल्याचं बघायला मिळतंय। बघूयात त्यावरचा एक रिपोर्ट। वचन असं दिलं तुम्ही, म्हणजे माझं म्हणणं तुम्ही कुठल्याही मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यात नव्हतं साहेब, कर्जमाफी असं जाहीरनाम्यात नव्हतं। जे इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी आहेत किंवा बाकीचे जे लोक आहेत, अशा सगळ्या लोकांना कर्ज माफ करून कसं चालणार आहे? ऐकलं?
दुग्धविकास मंत्री अतुल सावे आणि भाजप नेते पाशा पटेल हे काय म्हणाले ते? शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं नव्हतं असा दावा सावेंनी केला. बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषण केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर सावेंनी हा दावा केल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या नाही तरच नवल. खरं तर सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्याच आश्वासनाच्या पूर्तीसाठी बच्चू कडूंनी हे उपोषणास्त्र उपसलं होतं. पण आता सत्ताधाऱ्यांना त्या आश्वासनाचा जणू विसर पडलाय. कर्जमाफी करू असं नव्हतं. तुम्हाला सरकार ते वचनपूर्ती पूर्ण करणार आहे का, जी वचनं दिली होती शेतकऱ्यांना? नाही, वचन असं दिलं तुम्ही, म्हणजे माझं म्हणणं तुम्ही कुठल्याही मॅनिफेस्टो जाहीरनाम्यात नव्हतं साहेब. कर्जमाफी असं जाहीरनाम्यात नव्हतं. जे दिलं ते सगळं पूर्ण करतोय. जे मॅनिफेस्टोमध्ये आम्ही सांगितलं होतं ते तुम्ही चेक करून घ्या. एकीकडे अतुल सावेंनी हा दावा केलाय तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे शेतकरी नेते पाशा पटेल यांनी भलताच सूर आळवलाय. योग्य वेळी कर्जमाफी करूत असंच उत्तर सगळ्याकडून येऊ लागलेलं आहे ना. त्याच्यामध्ये काही अडचण आहेत ना. आज जी अडचण आपल्याकडे आलेली आहे, जे इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी आहेत किंवा बाकीचे जे लोक आहेत, अशा सगळ्या लोकांना कर्ज माफ करून कसं चालणार आहे? जे खरोखर म्हणजे शेतकरी आहेत किंवा ज्यांचं पोट शेतीवर आहे अशा लोकांचंच कर्ज माफ व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी त्याची वर्गवारी केली पाहिजे. अशा पद्धतीची चर्चा मी ऐकतोय. मी सध्या महाराष्ट्रामध्ये नाही, पण मी जे काही दूरदर्शनवर आणि आपल्या माध्यमातून जे ऐकतोय, तर सरकार कर्जमाफी करायला म्हणजे मानसिकदृष्ट्या तयार आहे, परंतु कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्या संदर्भात चालू ना. मी तर असं खरं तर आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी असेल. पण त्या शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करून एक प्रकारे पाशा पटेलांनी बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळलंय. दरम्यान बच्चू कडूंनीही सत्ताधारी नेत्यांना निवडणुकीच्या काळात शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली होती. 2024च्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी अजितदादांनी त्या आशयाची पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली होती. तीच पोस्ट पुन्हा एकदा कडूंनी शेअर करत दादा परत आठवा असं त्या पोस्टमध्ये म्हटलंय. 2 अक्टूबर तुमने तारीख नहीं दी तो चली रही, ठीक है, मुख्यमंत्री तारीख देने को तैयार नहीं है अभी, पण आम्ही 2 अक्टोबर तारीख सांगितली आहे. ते पर्यंत माफ करावंच लागेल, नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. बरोबर आहे? सगळ्याची तयारी आहे. बच्चू कडूंनी भलेही आपलं उपोषण पुढे ढकललं असलं तरी ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा सरकारसमोर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित होणार आहे. निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, पण आता सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावर मौन बाळगून आहे. मात्र बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या. आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूरला जाणारी वारकऱ्यांची वारी सुरू झालेली आहे. वारी मार्गावरती वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी 5 किलोमीटर अंतरावर तात्पुरत्या स्वरूपात 203 आपला दवाखान्याच्या मार्फत मोफत सेवा पुरवण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून 1155 डॉक्टर्स कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. नागपुरात बोर बफर झोनच्या कवडस वनपरिक्षेत्रामध्ये एका शेतातील विहिरीत बिबट्याचा बछडा पडला होता. वनविभागानं रेस्क्यू करत त्याला बाहेर काढलं आणि बछड्याची उपचारानंतर त्याच्या आईशी भेट करून देण्यात यश आलं. पुणे जिल्ह्यातल्या प्रसिद्ध अष्टविनायक महागणपती देवस्थान आणि पंचतारांकित MIDC असलेल्या रणजण गावातल्या एका सरकारी जमीन घोटाळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे. रणजण गावातल्या 18 कोटी किमतीच्या सरकारी मालकीच्या 72 गुंठे जमिनीत मोठा गैरव्यवहार झाल्याचं उच्च न्यायालयाच्या निकालावरून सिद्ध झालंय. हा प्रताप गावच्या माजी सरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या महिलेनं केलाय. कृषी कर्जात 5 वर्षात महाराष्ट्र प्रमुख राज्य म्हणून उदयास आलंय. वित्त मंत्रालयाच्या मते 2023-24 दरम्यान महाराष्ट्रात दिलेल्या कृषी कर्जात 74% वाटा अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचा होता. दुर्बल घटकांपर्यंत मदत जात असल्याचं यातून स्पष्ट झालंय. राज्यातील शेतकऱ्यांची 1 लाख हेक्टरवरील पिकांच्या अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद कृषी विभागाकडे झालेली आहे.
काही जिल्ह्यांनी जुन्या आणि नव्या दराप्रमाणे नुकसान भरपाईची मागणी केली. त्यामुळे पेचात सापडलेल्या कृषी विभागानं बाधित शेतकऱ्यांना भरपाई नेमकी कोणत्या निर्णयानुसार द्यायची याचं सरकारकडे मार्गदर्शन मागितलंय. पावसामुळे कांद्याची आवक घटली आहे. केवळ 30,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला सरासरी 950 ते 1,500 रुपयांचा सरासरी दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे.